विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या या व्यापार चक्र भाग 3 व्यापार चक्रांची वैशिष्ट्ये या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पूर्वीच्या भागामध्ये आपण व्यापार चक्र म्हणजे काय आणि व्यापार चक्रांच्या वेगवेगळ्या अवस्था अभ्यासलेल्या आहेत. सुरुवातीला प्रस्तावना म्हणून व्यापार चक्र म्हणजे काय हे पाहताना आपल्याला असं म्हणता येईल, व्यापार चक्र हे तेजी आणि मंदीचे एक चक्र असतं. तेजीनंतर मंदी व मंदीनंतर पुन्हा तेजी असा क्रम अर्थव्यवस्थेत चालू असतो. यालाच व्यापार चक्र असेही म्हणतात. खरं म्हणजे व्यापार चक्राची व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला व्यापार चक्राचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. जे एम केन्स यांच्या मते वाढत्या किमती व घटती बेकारी असलेल्या तेजीच्या अगर उत्तम व्यापाराच्या कालखंडानंतर घटत्या किमती आणि वाढती बेकारी असलेल्या मंदीचा कालखंड यांनी मिळून बनलेल्या चक्राला व्यापार चक्र असे म्हणतात. या व्यापार चक्राच्या व्याख्येवरून किंबहुना व्यापार चक्राच्या अवस्थांच्या आधारावरती आपण व्यापार चक्रांची पुढील वैशिष्ट्ये स्पष्ट करू शकतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्रांची निर्मिती होते. खरं म्हणजे आपण यापूर्वी पाहिलं आहे की व्यापार चक्र ही प्रामुख्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेत निर्माण होतात. काही प्रमाणात ती मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थांमध्येही निर्माण होतात. तथापि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये किंबहुना साम्यवादी राष्ट्रांमध्ये व्यापार चक्रांची निर्मिती होताना दिसत नाही. याचं कारण भांडवलशाही अर्थव्यवस्था ह्या अनियंत्रित अर्थव्यवस्था असतात. या अर्थव्यवस्थांमध्ये पैशाला विशेष महत्त्व असते. बाजार यंत्रणेच्या साहाय्यानं उत्पादनाचे निर्णय घेतले जात असतात. परिणामी बाजारात अतिउत्पादन आणि कमी उत्पादनाची परिस्थिती निर्माण होऊन व्यापार चक्राची निर्मिती होताना दिसते. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल, व्यापार चक्रे ही लहरीसारखी असतात. लहरीप्रमाणे असतात. कृषी उद्योग, व्यापार इत्यादी आर्थिक क्षेत्रात तेजी आणि मंदी सारखे बदल आलटून पालटून नियमितपणे घडून येताना दिसतात आणि हे बदल चक्रीय स्वरूपाचे असतात, लहरीप्रमाणे भासतात. म्हणून व्यापार चक्रांचे हे एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. व्यापार चक्रे ही नेहमी लहरीसारखी असतात. तिसरं वैशिष्ट्य व्यापार चक्रांचं सांगता येईल, व्यापार चक्र ही पुनरुद्भवी असतात. ज्याप्रमाणे निसर्गात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा व पुन्हा उन्हाळा असे हवामानात बदल घडून येतात, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतही तेजी, तेजीनंतर घसरण, त्यातून मंदी आणि मंदीतून पुनरुज्जीवन अशा प्रकारचे चक्रीय बदल पुन्हा पुन्हा अनुभवास येतात. म्हणून व्यापार चक्रे ही पुनरुद्भवी असतात असे म्हटले जाते. यानंतरचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं जाईल. चौथं वैशिष्ट्य, किंमत पातळी आणि उत्पादन यामध्ये जवळचा संबंध असतो. व्यापार चक्राच्या तेजी आणि मंदीच्या अवस्थेत उत्पादन आणि किमती या दोहोत एकाच दिशेने बदल होताना दिसतात. मात्र तेजीच्या काळात किंमत पातळी, उत्पादन हे दोन्हीत वाढ झाली असली तरी मंदीमध्ये मात्र या दोन्हीत घट होताना दिसते. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की उत्पादन आणि किंमत पातळी यामध्ये सरळ संबंध, सहसंबंध असलेला दिसून येतो. यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य, व्यापार चक्राची प्रत्येक अवस्था पुढील अवस्थेला कारणीभूत ठरते. म्हणजेच व्यापार चक्र एखादी ठराविक अवस्था आल्यानंतर दुसरी अवस्था निर्माण होण्यासाठी ही पहिली अवस्था कारणीभूत ठरते असे म्हटले जाते. याचाच अर्थ तेजीतच मंदीचे बीजारोपण होते आणि किंबहुना मंदीतच तेजीचे बीजरोपण केले जाते आणि यामुळे अर्थव्यवस्थेत अशा हे चक्रीय बदल पुन्हा पुन्हा घडून आलेले दिसतात. म्हणून असं म्हणता येईल की एखाद्या अवस्थेतून दुसरी अवस्था निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं. सहावं वैशिष्ट्य सांगता येईल, वस्तूंच्या व्यवसायातील परिणाम तीव्र स्वरूपाचे असलेले दिसून येतात.
तुलनेनं इतर क्षेत्रांच्या पेक्षा भांडवली वस्तूंच्या व्यवसायामध्ये तीव्र स्वरूपाचे परिणाम आपल्याला अभ्यासायला आलेले दिसतात. व्यापार चक्राचे वैशिष्ट्य म्हणून हे सांगितलं जातं. उपभोग्य वस्तूचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायापेक्षा भांडवली वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायात उत्पादन, रोजगार, किमती, नफा इत्यादी बाबतीत तीव्र स्वरूपाचे परिणाम घडून येताना दिसतात. उदाहरणार्थ, मंदीत अशा व्यवसायातील उत्पादन, रोजगार, किमती, नफा यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसून येते. या तुलनेत इतर क्षेत्रामध्ये घटीचे प्रमाण काहीसे कमी असलेले दिसून येईल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की भांडवली वस्तूंच्या व्यवसायात व्यापार चक्राचे परिणाम तीव्र स्वरूपाचे अनुभवास येतात. 7वं वैशिष्ट्य सांगता येईल औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रावर तीव्र परिणाम होतो. मंदीच्या काळात उद्योजक उत्पादनावर नियंत्रण ठेवून किमतीतील घट मर्यादित ठेवू शकतात. परंतु शेतकऱ्यांना तसे करता येत नसल्याने शेतमालाच्या किमती खूपच कमी होतात. आपण पाहतो की शेती ही निसर्गावर अवलंबून असणारं उत्पादन आहे. एकदा उत्पादन केल्यानंतर त्यामध्ये आपण काही मोठ्या प्रमाणावर बदल करू शकत नाही. काही प्रमाणात आपण बदल काही पिकांच्या बाबतीत करू शकू. पण उद्योजकांना ज्याप्रमाणे उत्पादनाच्या प्रमाणात, उत्पादनाच्या संख्येत बदल करता येतात, तसे शेतकऱ्यांना करता येत नाही. परिणामी बाजारातील परिस्थितीतील बदलाच्या दिशेने शेतकरी आपल्या उत्पादनात बदल करू शकत नसल्याने त्यांच्या उत्पादनात सातत्य राहिलेले दिसते. उत्पादनाविषयीचे निर्णय ते मध्येच कधी बदलू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती मंदीच्या काळात अधिक तुलनेने जास्त खालावलेली दिसेल. म्हणून औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रावर व्यापार चक्राचे परिणाम तीव्र स्वरूपाचे होतात असे आपल्याला लक्षात येईल. 8वा मुद्दा सांगता येईल हंगामी बदलांपेक्षा भिन्न स्वरूपाचे बदल असतात. व्यापार चक्रे ही हंगामी बदल नसून ती यापेक्षा वेगळी असतात. हंगामी बदल हे नैसर्गिकरित्या घडतात. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात थंड पेयांना मागणी असते, मात्र पावसाळा सुरू होताच ती संपुष्टात येते. या बदलांना व्यापार चक्र म्हणता येणार नाही. हे बदल नियमितपणे घडून येतात याची पूर्वकल्पना आपल्याला असते. मात्र व्यापार चक्रे ही अशा काही घटनांमुळे घडून येत असतात ज्या बाजार व्यवस्थेतील बदलांचा परिणाम असलेले दिसून येतात. परिणामी हे बदल आणि हंगामी बदल यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. 9वा मुद्दा सांगता येईल चक्रीय बदल अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रात पसरलेले दिसून येतात. व्यापार चक्र ही विशिष्ट क्षेत्रापुरती जरी सुरुवातीला दिसत असले तरी हे बदल पुढे जाऊन अनेक क्षेत्रात पसरलेले दिसून येतात. ते सर्वव्यापी असतात. उदाहरणार्थ, एखाद्या क्षेत्रात निर्माण झालेली मंदी संसर्गजन्य रोगाप्रमाणे इतर क्षेत्रात पसरलेली दिसून येते. थोडक्यात काय, तर चक्रीय बदल हे अर्थव्यवस्थेच्या एका क्षेत्रातून दुसऱ्या आणि अशा प्रकारे सर्वच क्षेत्रात पसरलेले दिसून येतात. 10वा मुद्दा आपल्याला सांगता येईल व्यापार चक्र ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असतात. आज कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था स्वतंत्र राहिलेली नाही, ती बंदिस्त नाही. परिणामी एका देशात निर्माण झालेली मंदी आंतरराष्ट्रीय व्यापाराद्वारे अन्य देशात पसरलेली दिसते. किंबहुना अन्य देशातील मंदीचा परिणाम म्हणून आपल्या देशात मंदी निर्माण होऊ शकते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्वरूपाची व्यापार चक्रे असतात. किंबहुना जशी एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात व्यापार चक्र निर्माण झालेली आपण पाहतो, तशीच एका देशातून दुसऱ्या देशात व्यापार चक्र निर्माण झालेली दिसून येतात. यामुळे व्यापार चक्रे ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असतात असं आपल्याला. यानंतर 11वा मुद्दा सांगता येईल मंदी तुलनेने दीर्घकाळ टिकते.
व्यापार चक्रांचा अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येईल, की व्यापार चक्राच्या इतर अवस्थांच्या तुलनेत मंदी ही दीर्घकाळ टिकून राहिलेली दिसून येते. अर्थव्यवस्था तेजीनंतर घसरणीचा टप्पा गाठते ती वेगाने गाठते. मात्र मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर पडण्यास तुलनेने दीर्घ कालावधी लागलेला दिसतो. म्हणून व्यापार चक्रांच्या 4 अवस्थांपैकी किंबहुना मंदी ही दीर्घकाळ टिकते असे म्हटले जाते. 12वा मुद्दा सांगताना अवस्थांचा ठराविक क्रम असलेला आपल्याला लक्षात येतो. व्यापार चक्र ही नेहमी तेजीनंतर घसरण, घसरणीनंतर मंदी आणि शेवटी पुनरुज्जीवन यानंतर पुन्हा तेजीच्या अवस्थेकडे अर्थव्यवस्था गेलेल्या दिसून येतात. म्हणजेच या 4 अवस्थांचा क्रम ठराविक असतो किंबहुना तो ठरलेला असतो. त्याप्रमाणेच व्यापार चक्र निर्माण होतात. म्हणून प्रत्येक व्यापार चक्राच्या अवस्था एकापाठोपाठ एक या क्रमाने असलेल्या दिसून येतात. 13वा मुद्दा सांगता येईल व्यापार चक्रांचा भिन्न कालावधी आणि प्रकार. खरं म्हणजे व्यापार चक्र ही 4 अवस्थातून जात असलेले दिसून येतात. किंबहुना देशाचा विकास, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा होत असताना व्यापार चक्रांची निर्मिती होते. ती 4 अवस्थातून व्यापार चक्र आपण निर्माण झालेली पाहतो. परंतु व्यापार चक्रांच्या कालनिश्चिती बाबतीत मात्र आपण अंदाज बांधू शकत नाही. काही वेळेला काही व्यापार चक्र ही अल्प मुदतीची असतात, तर काही व्यापार चक्रे ही दीर्घ मुदतीची असतात. त्यामुळे व्यापार चक्र ही एकसारखी अवस्थेतून जात असली तरी त्यांचा कालावधी आणि तीव्रता मात्र वेगवेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळते. व्यापार चक्राचे त्या व्यापार चक्राच्या कालावधीवरून काही प्रकार केले जातात. ते 3 प्रमुख प्रकार फक्त आपण अभ्यासणार आहोत. यापैकी पहिला प्रकार आहे किटचन व्यापार चक्र. या प्रकारचे व्यापार चक्र पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 30 ते 40 महिन्यांचा कालावधी लागतो आणि म्हणून या व्यापार चक्रांना अल्पकालीन व्यापार चक्र असे म्हणतात. यानंतरचा दुसरा प्रकार आहे ज्याला जगलर व्यापार चक्र म्हणून ओळखलं जातं. ही व्यापार चक्रे 8 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण होताना दिसतात. एक व्यापार चक्र पूर्ण होण्यासाठी 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो आणि हा तुलनेनं दीर्घ कालावधी असल्यामुळे या व्यापार चक्रांना जगलर व्यापार चक्रांनाच दीर्घकालीन व्यापार चक्र असेही म्हणतात. आणि शेवटचा तिसरा प्रकार आहे कॉन्ट्रॅक्टिव्ह व्यापार चक्र. या व्यापार चक्रांचा कालावधी साधारणपणे 30 ते 50 वर्षांचा कालावधी असतो. म्हणून हा अतिदीर्घकालीन व्यापार चक्राचा प्रकार म्हणून ओळखला जातो. अशा प्रकाराने व्यापार चक्राच्या कालावधीवरून किटचन व्यापार चक्र, जगलर व्यापार चक्र आणि कॉन्ट्रॅक्टिव्ह व्यापार चक्र असे 3 प्रमुख प्रकार करता येतात. थोडक्यात आज आपण व्यापार चक्राची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती पाहिलेली आहेत. याविषयीच्या काही आपल्याला शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला काही हरकत नाही. त्यानंतरचा भाग आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू.